गुड मॉर्निंग बाळांनो. आपण चालू करूया आपला फायनल अकाउंटचा पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन पण मी कोणता घेतलाय बघा, पेज नंबर 48 वरचा. मी क्वेश्चन नंबर 10 सॉल्व्ह करणार आहे, जो माझा मी पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करतोय फायनल अकाउंटचा. आता पहिले क्वेश्चन वाचून घेऊया. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स. तुम्हाला हे समोर ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. ट्रायल बॅलन्स आहे रिद्धी आणि सिद्धी, म्हणजे हे रिद्धी आणि सिद्धी हे दोन पार्टनर आहेत. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर, अरे फायनल अकाउंट ट्रायल बॅलन्स दिलाय ना, फायनल अकाउंटचा सम आहे. सो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट. ऑब्विसली ते बनवणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आणि बॅलन्स शीट, तुम्हाला बॅलन्स शीट बनवायची, ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं. आपण नेहमी एक अकाउंट बनवणार, ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे यांनी सांगितल्या 3 गोष्टी बनवायला, आपण 4 गोष्टी बनवणार नेहमी. एक ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटचं बनवणारच, पण आपण त्याच्याबरोबर पार्टनर्स कॅपिटल किंवा जेव्हा सम मध्ये गरज असेल त्यावेळेस पार्टनर्स करंट अकाउंट हे आपण बनवणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय बोलले, ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता आहे ना, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय, ट्रायल बॅलन्स दिलाय, सॉरी. आता जरा तुम्ही बेसिकला आठवा, तुमचं बेसिक जे होतं ना ते आठवा. या ट्रायल बॅलन्सची आहे ना, पहिली गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, ही डेबिट साइड आहे आणि नंतर ही ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड आहे. तुम्ही जरा ना बेसिकला आठवा, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला, ट्रायल बॅलन्सच्या विसरू नका, हे बेसिक नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला, जी डेबिट साइड असते ही डेबिट. ओके. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला इथे डेबिट अमाऊंट लिहितो, इथे क्रेडिट अमाऊंट लिहित असतो आपण. ओके. त्यांनी वेगळ्या पद्धतीने ट्रायल बॅलन्स बनवला, तो काही चुकीचा नाहीये. ओके. हा टी फॉर्म मध्ये, हा जर्नल फॉर्म मध्ये, तो टी फॉर्म मध्ये, टेबल फॉर्म मध्ये, काही असलं तरी चालेल. आता डेबिट जे असतं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे ना बाळांनो, ऍसेट ऑर अँड लाईक ऍसेट आणि एक्सपेन्स येतात. ही गोष्ट विसरू नका. म्हणजे मी का सांगतोय माहितीये का, तुम्हाला डेबिटला ज्या ज्या अमाऊंट दिसणार आहेत, ह्या ज्या ज्या अमाऊंट दिसणार आहेत, हे एक्सपेन्स असेल नाहीतर ऍसेट असेल, एक्सपेन्स असेल नाहीतर ऍसेट असेल, लक्षात ठेवा. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला लायबिलिटी आणि इन्कम येतं. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला लायबिलिटी आणि इन्कम येतं, म्हणजे ही क्रेडिट साइड. ह्या क्रेडिट साइडच्या ज्या पण अमाऊंट असणार त्या एकतर लायबिलिटी असेल नाहीतर इन्कम असेल, असं तुम्ही जरा लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, यार तुम्हाला नेहमी सम सॉल्व्ह करताना हा फॉर्मॅट ड्रॉ करायचा, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट जो मी तुम्हाला लिहून दिलेला. आणि ना फॉर्मॅट मध्ये बघा, मी इथे लिहिले फॉर द इयर एंडेड, इथे 31 मार्च 2019, कारण की तुम्हाला जो फायनल अकाउंट जे प्रिपेअर करायचं ते 31 मार्च 2019 पर्यंत, 19चं पीक प्रिपेअर करायचे. त्यामुळे मी ट्रेडिंग अकाउंटच्या समोर 2019 लिहिले, प्रॉफिट अँड लॉसच्या इथे 2019 लिहिले, आणि बॅलन्स शीट मध्ये पण मी काय लिहिले, 2019 असं मी लिहिले. चलो, आता आपण समला स्टार्ट करूया. यार सम सॉल्व्ह करताना ना आपण स्टेप वाईज सॉल्व्ह करणार आहे. स्टेप वाईज सॉल्व्ह करणारे म्हणजे आपण काय करणार, सगळ्यात पहिली स्टेप आहे बाळांनो आपली आहे पहचान कोण. ही आपली सगळ्यात पहिली स्टेप आहे. आता पहचान कोण म्हणजे काय, तर तुम्हाला ओळखायचंय, हे तुमच्या समोर आयटम्स दिलेले असतील, तुम्हाला ओळखायचं हा पर्टिक्युलर आयटम्स आहे, हा ट्रेडिंग अकाउंटला जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल, बॅलन्स शीटला जाईल, कुठे जाईल हे तुम्हाला ओळखायचंय. आता याच्यासाठी हे कुठे जातं हे आपण ऑलरेडी व्हिडिओ लेक्चर्स, आपले जे लेक्चर्स झाले होते आणि तुम्हाला जे रेकॉर्डेड लेक्चर्स पाठवलेले त्याच्यात ऑलरेडी डिस्कशन आहे की ट्रेडिंगला जाईल का, प्रॉफिट अँड लॉसला जाईल का, बॅलन्स शीटला जाईल. तर तेच डिस्कशन आता आपल्याला करायचंय. आता मी सुरुवात करताना आहे ना इथून करतो, परचेस पासून, नंतर मी ते स्टॉक आणि कॅपिटल पण घेतो, डोंट वरी. तर आपल्याला काय ओळखायचंय की परचेस ट्रेडिंग अकाउंटला जाईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल का बॅलन्स शीटला जाईल हे ओळखायचंय. त्याच्यासाठी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे पहिली गोष्ट, परचेस एक्सपेन्स आहे का इन्कम. चला आता तुम्ही डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करा. यार परचेस काय, ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे, पहिले हे सांगा मला. एक्सपेन्स. एक्सपेन्स आहे. आता एक्सपेन्स मला सांगा, कुठे जातं एक्सपेन्स, लिहायच्या 2 ट्रेडिंग जागा आहेत. अकाउंटच्या डेबिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या बरोबर, डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला.
आता विचार करा, मी ट्रेडिंग अकाउंटचा एक फॉर्मॅट, डेबिटचा फॉर्मॅट तुम्हाला लिहून दिला होता. डेबिट साइडला ओ प्रियंका चोप्रा फेसबुक ओपन असं होतं. ओके, तर त्या फॉर्मॅटमध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या फॉर्मॅटमध्ये परचेस आहे का असं ओळखायचं, तर Yes, आहे sir. बाळांनो. म्हणून मी इथे लिहिणार टीडी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला मी लिहिणार आहे. त्याच्यानंतर आहे वेजेस. वेजेस म्हणजे मजुरी. विचार करा यार, वेजेस ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? विचार करा. Expense. एक्सपेन्स. आता एक्सपेन्स जायच्या दोन ठिकाण कोणते? एक्सपेन्स दोन ठिकाणी जातात, ते दोन्ही ठिकाणीची नावं सांगा. Trading accountच्या डेबिट Trading साइडला accountच्या आणि प्रॉफिट debit अँड side ला लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. आता विचार करा, पहिले ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहे का बघा. त्याच्यासाठी मी एक सिंपल Yes. ट्रिक बनवली होती, ओ प्रियंका चोप्रा. त्याच्यात पुढे वेजेस आहे का? येस सर. आहे. म्हणजे हे झालं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. असं तुम्हाला परीक्षेत पण तुम्हाला पेन्सिलीने लिहून ठेवायचे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बाळांनो कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड तुम्हाला विचार करायचा. कॅरेज इनवर्ड ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? एक्सपेन्स आहे. कॅरेज इनवर्ड या वाक्याचा अर्थ मी सांगितलेला, वाहतुकीचा खर्च म्हणजे ते एक्सपेन्स आहे. आता विचार करा, जर ते एक्सपेन्स असेल तर ते दोन ठिकाणी जाऊ शकतं, ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. विचार करा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या फॉर्मॅट मध्ये आहे का? प्रियंका चोप्राच्या फॉर्मॅट आहे का? येस सर. आहे. म्हणजे हे झालं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नंतर सांगा क्रेडिटर्स. ऍसेट आहे, लायबिलिटी आहे, इन्कम आहे का एक्सपेन्स? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे ती कुठे जाणार मानो? बॅलन्स शीटच्या Balance लायबिलिटी साइडला. बरोबर. बिल्स पेबल म्हणजे बिलाचे पैसे द्यायचेत. काय ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम आहे का एक्सपेन्स? लायबिलिटी. लायबिलिटी. बघा याचा अमाऊंट पण बघा क्रेडिट साइडला आले. क्रेडिटर्सची पण अमाऊंट क्रेडिट साइडला आली आणि बिल्स पेबलची पण अमाऊंट क्रेडिट साइडला आला. आणि क्रेडिट साइडचं काय लॉजिक आहे? लायबिलिटी किंवा इन्कम असतं. तर बॅलन्स शीट मध्ये जाणार लायबिलिटीला. त्याच्यानंतर कॅश इन हँड. कॅश इन हँड बघा डेबिटला आहे, ऍसेट आहे. ऍसेट आहे म्हणजे बॅलन्स शीटला जाणार. इन्शुरन्स शिकवलंय तुम्हाला. ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? एक्सपेन्स खर्च आहे. आता खर्च दोन ठिकाणी जातं. एक तर ते जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं. आता काहींना अवघड जात असेल त्याच्यासाठी सांगतो, तुम्हाला पहिलेचे रेकॉर्डेड लेक्चर बघावे लागतील. तिथे मी हे डिस्कस केलेलं एक्सपेन्स, ऍसेट, लायबिलिटी, इन्कम, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस हे सगळं डिस्कशन केलेलं. इन्शुरन्स एक्सपेन्स आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. विचार करा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या फॉर्मॅटमध्ये ओ प्रियंका चोप्रामध्ये तुम्हाला कुठे इन्शुरन्स दिसतंय का? नो सर. नो सर. मग हे प्रॉफिट अँड जाणार लॉसच्या जे डेबिट. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जात नाही तो खर्च चुपचाप प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाईल. म्हणून मी इथे लिहिताना लिहितो पीडी. त्याच्यानंतर आपलं डिस्कशन झालं होतं मागे पण, डेटर्स. ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? ऍसेट आहे, बॅलन्स शीटला जाणार. ऍसेटला पाहिजे तर इथं ऍसेट लिहून ठेवतो, इथे एल, इथे एल आणि इथे ए. नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट लोन आहे यार, शॉर्ट टर्म लोन. लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. नंतर कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड म्हणजे वाहतुकीचा खर्च, जातानाचा आउट म्हणजे बोला काय खर्च आहे. तर खर्च दोन ठिकाणी जातं, ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. येस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण की ओ प्रियंका चोप्राच्या फॉर्मॅट मध्ये नाही. लँड अँड बिल्डिंग खूप सोपं आहे, ऍसेट आहे, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. तर हे बाळांना आहे पहचान कोण, तुम्हाला फक्त ओळखायचंय. ट्रेडिंगला जाणार, प्रॉफिट अँड लॉसला जाणार का बॅलन्स शीटला जाणार? ओके, नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर विचार करा, ऍसेट. येस, मग हे जाणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. नंतर आहे सेल्स. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला, कारण की इन्कम आहे. आणि इन्कम दोन ठिकाणी जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटच्या फॉर्मॅटमध्ये सलमान खान 4G कार्ड मध्ये बाळांनो सेल्स आहे. ओके, आता परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न मी सांगतो तुम्हाला. परचेस रिटर्न पहिली ओळखा. परचेस रिटर्न काय? ऍसेट आहे, लायबिलिटी, इन्कम आहे का एक्सपेन्स? इन्कम. कसं? पहिली गोष्ट, एक तर सर ते क्रेडिटला लिहिले. क्रेडिटला एक तर इन्कम येतं, नाही तर लायबिलिटी येतं. दुसरी गोष्ट अजून एक सांगितलेलं, परचेसच्या विरुद्ध. परचेस जर खर्च असेल तर परचेस रिटर्न इन्कम असेल, तो ऑब्व्हियसली इन्कम आहे. आता इन्कम कुठे लिहायचं मी सांगतो. इन्कम कुठे लिहितो आपण माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इन्कम आपण दोन ठिकाणी लिहितो, पुन्हा एकदा बोलतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण दोन ठिकाणी इन्कम लिहितो. पण परचेस रिटर्न कुठे लिहायचं मी सांगतो. परचेस रिटर्न तुम्हाला लिहायचंय, मी एक तुम्हाला ट्रेडिंग अकाउंटला बघा फॉर्मॅट लिहून दिलाय, परचेस
मायनस परचेस रिटर्न. म्हणजे परचेस रिटर्न कुठे लिहायचंय? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचंय. आता तुमच्या मनात चाललंय सर डेबिटला का? डेबिटला तर सर खर्च लिहितो. डेबिटला आपण खर्च लिहितो, तुम्ही इन्कम कसं काय लिहू शकतात? ओके, हा मनात प्रश्न चाललाय. डोंट वरी, जेव्हा मी ट्रेडिंग अकाउंट लिहेल ना तेव्हा वेळेस मी सांगतो. पण सध्या परचेस रिटर्न जरी इन्कम असलं तरी आपण त्याला कुठे लिहिणार? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहे. ही गोष्ट विसरू नका. तसंच सेल्स रिटर्न बघा डेबिटला आले, याचा अर्थ ते एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स दोन ठिकाणी जातं, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. पण आपण कुठेच तिथे डेबिटला कुठेच नाही लिहिणार आहे. मी तुम्हाला एक फॉर्मॅट लिहून दिलाय ट्रेडिंग अकाउंटचा आणि सेल्स मायनस सेल्स रिटर्न असं त्या फॉर्मॅटमध्ये क्रेडिट साईडला मी लिहिले. मग मी काय करणार? सेल्स रिटर्नला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. पण तुमच्या मनात प्रश्न चाललाय सर सेल्स रिटर्न तर खर्च आहे. खर्च हा एकतर डेबिटलाच जाणार. मग तुम्ही क्रेडिटला कसं लिहितात? त्याचं लॉजिक मी तुम्हाला जेव्हा ट्रेडिंग अकाउंट लिहेल त्यावेळेस मी सांगेल. सो डोंट वरी. त्याच्यानंतर आहे रेंट. आता रेंट बघा यार, तुम्ही जे रेकॉर्डेड लेक्चर ऐकले असतील ऍसेट लायबिलिटी इन्कम एक्सपेन्सेस, त्यावेळेस मी रेंट आहे ना एक्सपेन्स सांगितलेलं आणि मी काही चुकीचं सांगितलं नाही. मी त्यावेळेस असं एक वाक्य पण बोललो होतं, सध्यापुरती असं लक्षात ठेवायचंय, रेंट एक्सपेन्स आहे. पण तुम्हाला जेव्हा फायनल अकाउंट येईल तेव्हा तुम्हाला जरा डोकं लावायचंय की त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये आली का क्रेडिट कॉलम मध्ये आली. त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये आली का क्रेडिट कॉलम मध्ये आली, तर तुम्ही नीट बघशाल त्याची अमाऊंट क्रेडिट कॉलम मध्ये आली. आता क्रेडिट कॉलम मध्ये इन्कम येतं, नाहीतर बाळांनो लायबिलिटी येतं. ऑब्व्हियसली रेंट काय? इन्कम आहे. इन्कम आहे म्हणजे काय असणार मग बाळांनो? जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. अकाउंटच्या मला क्रेडिटला. सांगा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटच्या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे सलमान खानकडे 4Gचं कार्ड आहे, त्या फॉर्मॅटमध्ये कुठेही रेंट दिलेलं नाहीये. ओके, म्हणून हे जाणार चुपचाप प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर आहे बाळांनो बॅड डेट्स. तर बॅड डेट्स तुम्ही विचार करा, बॅड डेट्स काय? बॅड डेट्स म्हणजे बुडवले पैसे. कोणी? आपले पैसे बुडवले समोरच्या पार्टीने. आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला? विचार करा बाळा, काय झालं? लॉस लॉस. झाला. लॉस म्हणजे खर्च, आणि खर्च हा जातो ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. विचार करा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या फॉर्मॅटमध्ये बॅड डेट्स नाहीये, तर हे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, आरडीडीचं लॉजिक मी नंतर सांगतो. पुन्हा एकदा डिस्काउंटकडे बघूया. डिस्काउंटचं पण जरा ना तुम्हाला अमाऊंटकडे बघावं लागतं. म्हणजे डिस्काउंटची ही अमाऊंट आहे बघा, डिस्काउंट एकतर एक्सपेन्स असेल नाहीतर इन्कम असेल. ओके, ह्या दोघांपैकी एकच असणार. ओके, आता ना अमाऊंट दोन्ही बाजूला दिली. हे एक 700 दिली, हे डेबिट कॉलम मध्ये दिली. जर डेबिट कॉलम मध्ये दिली याचा अर्थ ते एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? मला हे सांगा पहिली गोष्ट. एक्सपेन्स. एक्सपेन्स. बरोबर, डेबिट कॉलमला जी अमाऊंट आहे ती बरोबर एक्सपेन्स आहे. आता एक्सपेन्स जर असेल तर तुम्हाला विचार करायचा आहे, एक्सपेन्स जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ट्रेडिंग अकाउंटचा जो डेबिटचा जो फॉर्मॅट आपण लिहिला होता प्रियंका चोप्राचा, त्याच्यात कुठे डिस्काउंट आहे का बाळांनो? नाही. मग आपण याला कुठे लिहिणार? तर याला लिहिणार प्रॉफिट अँड लॉस लॉस अकाउंटच्या अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला याला लिहिणार. तसंच 1000चं. आता 1000 हे क्रेडिट साईडला आले, याचा अर्थ हे इन्कम आहे का एक्सपेन्स आहे? जर क्रेडिट साईडला आले तर इन्कम. इन्कम आहे. इन्कम. कारण की डिस्काउंट आपल्याला मिळाला असणार आहे. ओके, मग आपला इन्कम झाला असणार. आता मला एक सांगा, इन्कम हे दोन ठिकाणी जातं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मला एक प्रॉफिट सांगा अँड लॉस मला, अकाउंटच्या तर क्रेडिटला. 1000 जे आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, सलमान खानचं 4Gचं कार्ड आहे, त्याच्यात डिस्काउंट आहे का? तर नाही. मग हे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. तर असं तुम्हाला लिहून ठेवायचं, याला म्हणतात पहचान कोण. नंतर आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस काय वाढवतो? खर्च आहे. खर्च अगेन ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही बघशाल तर तुम्हाला कुठेही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नाही मिळणार. तर हे जाणार ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात खर्च आहे. खर्च ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इथपर्यंत कळलं बाळांनो तुम्हाला मी काय बोललो का नाही कळलं? ज्यांना नसेल कळलं त्यांनी विचारा, आणि ज्यांना विचारायला पण प्रॉब्लेम येतो त्यांनी पाहिजे तर चॅट करा माझ्याशी. त्यांना तोही प्रॉब्लेम येतो त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर बघा मागचे, ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट. ओके, आता 3 गोष्टी राहिल्यात, स्टॉक, कॅपिटल आणि अजून एक आहे आरडीडी. या गोष्टी राहिल्यात. ठीक आहे, ते आपण करू, डोंट वरी. त्याच्यानंतर चला कॅपिटल बोलून टाकूया. कॅपिटल कुठे जाईल? तर बाळांनो हे कॅपिटल आहे ना, कॅपिटल मध्ये जाणार. कॅपिटल हे आहे ना, कॅपिटल अकाउंट बनवले आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये जाणार कॅपिटल. इथपर्यंत कळलं बाळांनो मी काय बोललो? हॅलो, Yes, sir. येस सर. ओके, पार्टनर्स कॅपिटल मध्ये जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्टॉक. आता बाळांनो हे ना इथे डेट दिली 1/4/2018 आणि तुमची ही डेट आहे 31 मार्च 2019. आता हा जो स्टॉक आहे ना बाळांनो, हा आहे ओपनिंग स्टॉक. हा आहे ओपनिंग स्टॉक, कारण की डेट बघा ना, डेट ही ओपनिंग आहे. आता काहींना नसेल कळालं, सो डोंट वरी, डोंट वरी. अजून एका सोप्या पद्धतीने सांगतो. यार ट्रायल बॅलन्स मध्ये जो स्टॉक दिलेला असेल ना, ट्रायल बॅलन्स मध्ये तो ऑलवेज ओपनिंग स्टॉक असणार. ऑलवेज कोणतं स्टॉक असणार? ओपनिंग स्टॉक असेल. मग ओपनिंग स्टॉक कुठे जातं? तर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिटचा फॉर्मॅट आपण लिहिला होता आणि त्याच्यात बघा ओपनिंग स्टॉक आहे, मैत्रिणी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. इथपर्यंत कळलं बाळांनो मी काय बोललो? Yes, sir. ओके, येस सर. ज्यांना नसेल कळालं त्यांनी विचारू शकतात. आता आपली पहिली स्टेप झाली पहिचान. दुसरी स्टेप सांगतो. दुसरी स्टेप आहे स्टार वाले. स्टार वाले, स्टार वाले म्हणजे काय? सिंपल आहे, ऍडजस्टमेंट वाचायची. आता ही ऍडजस्टमेंट आहे. अरे 2 3 4 5 6 असं का नंबर आलाय? 1 2 3 असा नंबर आला पाहिजे. ओके, आय थिंक वरती चेंज असेल म्हणून. एक मिनिट बघूया. असा नंबर नाही आला पाहिजे. आय थिंक आता खाली बरोबर. खालचे पण नंबर गेले. ठीक आहे, चालेल. चलो, आपलं डिस्कशन चाललंय स्टार वाले. स्टार वाले कसं करायचं सांग. पाहणं, क्लोजिंग स्टॉक वाचायचं आणि वरती क्लोजिंग स्टॉक कुठे दिसतंय का बघायचं. क्लोजिंग स्टॉक वरती म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये हे जे आयटम्स आहे ना, इथे वाचायचं क्लोजिंग स्टॉक कुठे आहे का. सर तो स्टॉक आहे, तो ओपनिंग स्टॉक आहे बाळांनो, तो क्लोजिंग स्टॉक बघा कुठे असेल तर सांगा मला. हे घ्या वाचा. आहे का बाळांनो? बघा एक नो मिनिट, सर. No, sir. बघा आणि सांगा. बाळांनो कुठेच क्लोजिंग स्टॉक नाही. मग सर ते स्टार वाले, थांबा जरा काही नका. दुसरी ऍडजस्टमेंट बघूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस. वेजेस कुठे वरती आहे का बघा. आहे. तुम्ही काय करणार, याला स्टार करणार, स्टार स्टार करणार, स्टार. दॅट इज स्टार वाले. याला म्हणतात स्टार वाले. स्टार वाले कसे करायचे? ऍडजस्टमेंट वाचायची आणि वरती स्टार करायचं. ऍडजस्टमेंट वाचायची आणि वरती स्टार करायचं. नेक्स्ट बघा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. वरती ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ट्रायल बॅलन्स मध्ये आहे का? ते बघा इथे आहे. तर याला मी स्टार केलं. स्टार करणं खूप सोपं आहे. काय नाही, ऍडजस्टमेंट बघायची, वरती स्टार करा. तसंच बघा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग वरती आहे का बघा, म्हणजे ट्रायल बॅलन्स मध्ये आहे. त्याला स्टार केलं बाळांनो. त्याच्यानंतर काय, फर्निचर. फर्निचर आहे का बघा बाळांनो, आहे. त्याला मी स्टार केलं. जे नाहीये त्याला नाही केलं. क्लोजिंग स्टॉक नाहीये, मग कशाला स्टार करू? करायचं म्हणून कशाला पण करायचं का? त्याच्यानंतर इन्शुरन्स. इन्शुरन्स आहे का बघा बाळांनो, इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर कुठे आहे का बघा. गुड्स बघा बघा बघा, नाहीये बाळांनो, नो सर. नाही. मग स्टार नाही करणार. तर बाळांनो अशा पद्धतीने तुम्हाला स्टार करायचं. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने स्टार करायचं. तुमची पहिली स्टेप होती पहिचान कोण. दुसरी स्टेप आहे स्टार वाले. तिसरी स्टेप सांगतो काय. तिसरी स्टेप आहे विदाउट स्टार वाले लिहून काढायचे. विदाउट स्टार वाले म्हणजे ज्याला स्टार नाहीये असे, ज्याला स्टार नाही आहे असं लिहून काढायचं. ज्याला स्टार नाहीये. आता स्टार कशाला नाही ते काय, ओपनिंग स्टॉकला नाहीये, कॅपिटलला नाहीये, परचेसला नाहीये, कॅरेज इनवर्डला नाहीये, ते लिहून काढायचं.
इथपर्यंत कळलं बाळांनो मी काय बोलतोय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके. आता मी कसं लिहितो ते लक्षात द्या. थोडस बेसिक सांगतो पहिले. बाळांनो तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार सांगतो. प्रॉब्लेम असा येणार, अमाऊंटची इथे 2 कॉलम आहेत. इथे 2 कॉलम आहेत. आता कोणती अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये लिहायची इथे तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येणार. पुन्हा एकदा बोलतो, अमाऊंटची 2 कॉलम आहे. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येणार? पहिल्या कॉलम मध्ये अमाऊंट कधी लिहायची, दुसऱ्या कॉलम मध्ये अमाऊंट कधी लिहायची, हा तुमचा बेसिक क्वेश्चन असणार. तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. आपण हा फॉर्मॅट लिहून ठेवलाय. तर बाळांनो हे बघा, हा परचेस मायनस परचेस रिटर्न हा एक फॉर्म्युला आहे, हे एक सूत्र आहे. तसं सेल्स मायनस सेल्स रिटर्न हा काय बाळांनो एक फॉर्म्युला आहे. काय बाळांनो एक सूत्र आहे, सेल्स मायनस सेल्स रिटर्न. ओके. तसंच प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाशाल तर इथे पण एक फॉर्म्युला आहे, बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी असं एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. बॅलन्स शीट मध्ये बघशाल, बॅलन्स शीट मध्ये पण फॉर्म्युला आहे. क्रेडिटर्स प्लस अनरेकॉर्डेड परचेस प्लस बीपीडीए सॉरी मायनस डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. तसंच डेटर्स आहे. हे काय बाळांनो हे सगळे ना हे फॉर्म्युलेज आहे. आता हे प्लस मायनस का केलं याचं लॉजिक नंतर सांगेल, जेव्हा येईल तेव्हा सांगेल समोर, अजून आला नाही. पण सध्या काय हे सगळे काय फॉर्म्युले, हे फॉर्म्युले. आता ज्याला पण मी येल्लो कलर दिलाय, येल्लो कलर जो दिलाय ते सगळे काय बाळांनो फॉर्म्युलेज आहेत. इथपर्यंत कळलं मी काय बोलतोय का नाही कळते? हॅलो. येस सर. Yes, sir. Yes, sir. काय नाही, मी येल्लो कलर दिलाय, कोणाला केलाय? फॉर्म्युलाला. जिथे प्लस मायनस दिले ते मी म्हणतोय फॉर्म्युले. सिंपल. आता नीट ऐका, मी महत्वाचं वाक्य बोलतोय. जे पण येल्लो कलर मध्ये आहेत म्हणजे जे पण फॉर्म्युलेज आहे, परत एकदा बोलतो, जे पण येल्लो कलर मध्ये आहेत, जे पण फॉर्म्युलेज आहे त्यांच्या सर्व अमाऊंट तुम्हाला आतल्या कॉलमला लिहायचे. आतल्या कॉलमला म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये लिहायचं. म्हणजे सपोज तुमच्या समोर परचेस आलं, मग तुम्ही परचेसची अमाऊंट जी आहे ती आतल्या कॉलमला लिहिणार का बाहेरच्या कॉलमला लिहिणार? तर आतल्या कॉलमला लिहिणार. इथपर्यंत कळलं बाळांनो? हॅलो. Yes, sir. येस सर. तसंच तुमच्या समोर परचेस रिटर्न आलं, परचेस रिटर्नची अमाऊंट कुठे लिहिणार तुम्ही? आतल्या कॉलमला लिहिणार का बाहेरच्या कॉलमला लिहिणार? तर बाळांनो तुम्ही आतल्या कॉलमला लिहिणार. तसंच सेल्स मायनस सेल्स रिटर्न याच्या जर अमाऊंट आल्या तर तुम्हाला आतल्या कॉलमला लिहायचे. म्हणजे जे पण फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला आतल्या कॉलममध्ये लिहायचे. सपोज तुम्हाला ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आली, ओपनिंग स्टॉकची, बाळांनो हा फॉर्म्युला नाही, याच्या पुढे खाली प्लस मायनस आहे, ते तर परचेसच्या खाली प्लस मायनस आहे, तर हा फॉर्म्युला नाही. आता हा जर फॉर्म्युला नाहीये ओपनिंग स्टॉक, तर याची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला बाहेरच्या कॉलमला लिहायची, म्हणजे ह्या कॉलमला लिहायची. मी तुम्हाला लिहून दाखवतो. हे बघा, स्टॉक आहे आपला. आता तिसरी स्टेप चालली, हे विसरू नका. तिसरी स्टेप अशी आहे की विदाऊट स्टार वाले लिहायचे. विदाऊट स्टार वाले म्हणजे ज्याला स्टार नाही आहेत ते तुम्हाला सर्व लिहून काढायचं. आता पहिला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहिणार हे आपण पहिलेच ओळखून ठेवले, ते आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जातोय तर मी लिहून ठेवलं इथे. पण याची अमाऊंट आतल्या कॉलमला लिहायची का बाहेरच्या कॉलमला लिहायची हा मोठा प्रश्न. तर याची अमाऊंट बाळांनो बाहेरच्या कॉलमला. सिंपल आहे, ज्याचा फॉर्म्युला आहे ते आतल्या कॉलमला, ज्याला फॉर्म्युला नाहीये ते बाहेरच्या कॉलमला. कळतंय का नाही कळतंय? हॅलो. हॅलो. मी तुमच्याशी Yes, sir. बोलतोय. Yes, sir. Yes, sir. मी लिहून दाखवणार आहे, डोंट वरी. मी कॅपिटल लिहितो, कॅपिटल पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट आहे ना, हे क्रेडिट आहे तर क्रेडिटलाच लिहिणार. ओपनिंग बॅलन्स आहे बाळांनो हा पार्टनर्स कॅपिटलचा. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन हे आपण शिकलो होतो बघा. ओपनिंग बॅलन्स लिहायला 50,000 आणि 30,000, हे तेच लिहितोय मी जे आपण शिकलो होतो. त्याच्यानंतर आहे परचेस. आता परचेस बघा 22,500 कुठे लिहायचं मी ओळखून ठेवलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड. आता मला सांगा, परचेस आतल्या कॉलमला लिहिणार का बाहेरच्या कॉलमला? बघा फॉर्म्युला आहे का नाही बघा. आतल्या कॉलमला लिहिणार का बाहेरच्या कॉलमला? आतल्या कॉलमला. येस, ज्याचा फॉर्म्युला आतल्या आहे, column ला. येस ज्याचा फॉर्म्युला आहे ते आतल्या कॉलमला लिहिणार. म्हणजे परचेस आतल्या कॉलमला लिहिणार 22,500. नेक्स्ट. आता बघा आपल्याला आपली तिसरी स्टेप काय आहे, विदाऊट स्टार वाले लिहायचे.
ज्याला स्टार नाहीये ते लिहायचे. आता वेजेसला तर स्टार आहे, मग ते नंतर लिहिणार आपण, ते नंतर लिहिणार, ते नंतर. आता मी डायरेक्ट येणार कॅरेज इनवर्डवर. कॅरेज इनवर्ड मी ओळखून ठेवले कुठे जाणार आहे, ओळखलंय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला नेहमी परचेस रिटर्नच्या खाली 2 लाईन सोडतो, नेहमी 2 लाईन सोडतो आणि इथे लिहिणार टू नेहमी कॅरेज इनवर्ड. किती अमाऊंट? 1000. हे काय 1000. मला सांगा बाळांनो, आतल्या कॉलमला लिहू का बाहेरच्या कॉलमला लिहू? मला हे सांगा पहिले. बाहेरच्या कॉलमला. हा, याचा फॉर्म्युला नाही ना. बाहेरच्या कॉलम. जे जे फक्त येलो कलर मध्ये आहेत, ते फॉर्म्युलेच आहेत. आता कॅरेज इनवर्डला कुठे प्लस मायनस खाली काय लिहिलंय का? नाही. मग हे बाहेरच्या कॉलमला लिहिणार. तसंच सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स बघा, अमाऊंट 27,600 आपण ओळखून ठेवले बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मग मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जातो, तर क्रेडिटर्स दिसतंय. पण मला सांगा, क्रेडिटर्स लायबिलिटीला दिसतंय, आतल्या कॉलमला लिहू का बाहेरच्या कॉलमला लिहू? आतल्या कॉलमला. आतल्या कॉलमला, कारण की आतल्या कॉलमला. याचा फॉर्म्युला आहे. कारण की येल्लो कलर दिलाय, येल्लो प्लस मायनस म्हणजे फॉर्म्युला आहे. मग हे आतल्या कॉलमला लिहिणार. त्याच्यानंतर आहे बिल्स पेबल. बघा, ओळखून ठेवले बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मग मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बिल्स पेबल लिहितो. खाली इथे लिहितो बिल्स पेबल. बोला बाळांनो, बिल्स पेबलचा काही फॉर्म्युला नाही. बाहेरच्या कॉलमला. येस, बाहेरच्या बाहेरच्या column ला. कॉलमला लिहिणार मी 20,000. बिल्स पेबल 20,000. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड. मला सांगा, कॅश इन हँड ऍसेट हे लिहून ठेवलंय आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला. मग मी कॅश इन हँड इथे लिहितो बॅलन्स शीटच्या ऍसेटला. सन्ड्री डेटर्सच्या वर लिहितो कॅश इन हँड. किती रुपये? बाहेरच्या कॉलमला. हा, बाहेरच्या कॉलमला लिहिलं बुटबा 2,850. बाहेरच्या कॉलमला. ज्याचा फॉर्म्युला आहे ते आतल्या कॉलमला. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सला स्टार नाहीये. ऍसेटला लिहिणारे आपण ओळखून ठेवले बॅलन्स शीटच्या ऍसेटला 32,000. पण सन्ड्री डेटर्सचा फॉर्म्युला आहे आतल्या आतल्या कॉलमला. आतल्या कॉलमला. पहिली गोष्ट, हे विदाऊट स्टार वाले लिहून घ्यायचे. आता हे विदाऊट स्टार लिहायचे, पण तुम्हाला 6 ते 7 मार्क भेटतात बाळा. काही डोकं पण प्रॉपर जाग्यात टाकायचंय. म्हणजे ट्रेडिंगला असेल तर ट्रेडिंगला टाकायचंय, नाही तर चुकून तुम्ही लिहिशाल बॅलन्स शीटला, मग तुमचं चुकलं. आता बघा, बँक ओव्हरड्राफ्ट आहे. मी ओळखून ठेवलं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग मी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार आणि इथे लिहितो बँक ओव्हरड्राफ्ट. बाहेरच्या कॉलमला. बाहेरच्या कॉलमला लिहिणार 18,000. गुड बेटा. नेक्स्ट, त्याच्यानंतर आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड ओळखून ठेवले, सगळं ओळखून ठेवले. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 900 रुपये. वरती जागा खाली आहे, तिथेच लिहितो टू कॅरेज आउटवर्ड. मला सांगा, आतल्या कॉलमला लिहू का बाहेरच्या कॉलमला? येस, कारण की याचा फॉर्म्युला नाही ना. येल्लो कलर मध्ये ते फॉर्म्युलेच. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंगला स्टार आहे. आपल्याला विदाऊट स्टार वाले लिहायचे, ज्याला स्टार नाही ते लिहायचे. फर्निचरला स्टार आहे नंतर. त्याच्यानंतर आहे बघा बाळांनो सेल्स आपण कुठे लिहितो? सेल्स इथे बघा लिहून ठेवलंय मी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 47,000. मला सांगा बाळांनो, मी हे आतल्या कॉलमला लिहू का बाहेरच्या कॉलमला? आतल्या कॉलमला. शाबाश. आतल्या कॉलमला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स लिहिणार आणि अमाऊंट आहे 47,000, कारण की याचा फॉर्म्युला. ठीक आहे, गुड. त्याच्यानंतर काय, सेल्स झालं. परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न कुठे लिहायचं मी सांगतो. मी बोललेलो परचेस रिटर्न इन्कम आहे, तरी पण आपण त्याला लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता का लिहितो सांगतो. इथे परचेस रिटर्नच्या बरोबर समोर लिहिले. यार सिंपल आहे यार, मला टोटल परचेस पाहिजेत. मला ना टोटल परचेस पाहिजेत. मग मी यार 22,500 मधनं जे रिटर्न केलेत ते मला मायनस करावे लागतील, तर मला ना टोटल परचेस मिळतील की माझे परचेस आहेत 22,000चे. त्यामुळे मी काय करतो, माझी चूक नको व्हायला, नाहीतर मी इथे लिहिले असते ना 500, सपोज इथे लिहिले असते, इन्कम आहे ना, मग इन्कमला लिहिले असते. सपोज इथे लिहिले असते क्रेडिट साईडला मी इन्कम आहे ना, परचेस रिटर्न क्रेडिट साईडला लिहिले असते. तर यार बॉसने मला विचारलं असतं, यार परचेस सांग, मी काय सांगितलं असतं, इथंच बघितलं 22,500 बॉस, 22,500. मग ही चूक व्हायची चान्सेस आहे. आणि मला ना फायनल परचेस पाहिजे.
म्हणजे रिटर्न सगळं ऍडजस्ट करून. म्हणजे मला आहे ना बॉस काय म्हणाल, मला आहे ना सगळं रिटर्न मायनस करून सांग, आपण परचेस केलेलं पण त्याच्यातले आपण रिटर्न पण केले ते मायनस करून सांग, मग आपल्याला परचेस मिळतील. मग मी काय करणार, इथेच म्हणून मी इथे लिहिलं 22,500 मायनस 500, माझं टोटल परचेस आहे 22,000 असं मला बॉसला सांगता येईल. कळतंय का नाही कळतंय? हॅलो, येस सर. हे ज्याला नसेल समजत तर विचारा प्लीज, तुम्ही विचारत जा तुम्ही. नेक्स्ट त्याच्यानंतर आहे सेल्स रिटर्नचं पण तेच लॉजिक. एक्सपेन्स आहे तरी पण ते इन्कम मध्ये लिहितंय कारण की मला फायनल सेल्स पाहिजे. सेल्स किती आहे, टोटल सेल्स पाहिजे, म्हणून मला सेल्स रिटर्न त्याच्यातून मायनस करावं लागेल. मायनस केल्यावर येईल 46,600. त्याच्यानंतर आहे रेंट. रेंट बघा मी ओळखून ठेवलंय प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. किती रुपये? 1800. मग मी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला नेहमी मी एक लाईन सोडणार वरती, बाय रेंट. किती आहे? 1,800. बोला, आतल्या नाही बाहेरच्या कॉलमला दिलं कारण की फॉर्म्युला नाही. बॅड डेट्स. ठीक आहे, बॅड डेट्स. सगळ्यात आधी ना बाळांनो तुम्ही पहिले ना एवढं लिहून घ्या, ट्रेडिंग अकाउंट लिहून घ्या पहिले. हे लिहून घ्या, लिहून झालं मला आवाज द्या. बाळांनो आता एक काम करा, प्रॉफिट अँड पार्टनर्स कॅपिटल पण लिहून घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 50,000 आणि 30,000. लिहून झाल्यावर आवाज द्या. ओके सर. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस लिहून घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहून झाल्यावर सांगा. आता बॅलन्स शीटचे पण अमाऊंट लिहून घ्या बाळांनो. बॅलन्स शीट मधल्या आय थिंक एवढंच लिहिलेलं बरोबर. हे लिहून घ्या आणि हे झाल्यावर सांगा. पुढे जाऊया. नेक्स्ट आता मी होतो बॅड डेट्स. तर बॅड डेट्सची काही महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची. बॅड डेट्स म्हणजे बुडवलेले पैसे, आपले कोणीतरी बुडवले बॅड डेट्स. आता नीट ऐका, जेव्हा पण तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आलं, ट्रायल बॅलन्स मध्ये, तेव्हा समजायचं ते ओल्ड बॅड डेट्स. सेम लॉजिक आरडीडी ला. आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स. बघा मी काय म्हणतो, जेव्हा पण बॅड डेट्स किंवा रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये आलं तर समजायचं ते ओल्ड आहे, जुनं बॅड डेट्स आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला बॅड डेट्स नाही तर आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये आलं, ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला दाखवतो हे खाली इथे, हे ह्या ऍडजस्टमेंट इथे खाली आलं तर समजायचं ते न्यू बॅड डेट्स आहे, नाहीतर न्यू आरडीडी. पहिले आहे ना हा चार्ट बनवून घ्या तुम्ही. बॅड डेट्स आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये आलं तर ओल्ड बॅड डेट्स आहे. बॅड डेट्स आरडीडी ऍडजस्टमेंट मध्ये आलं तर न्यू आरडीडी, न्यू बॅड डेट्स. हा चार्ट बनवून घ्या. झाल्यावर सांगा मला, झाल्यावर सांगा. आता हे बघा बाळांनो, यार हे जे ट्रायल बॅलन्स मध्ये हे जे बॅड डेट्स आले तुमच्या समोर जे बॅड डेट्स आले, मला एक सांगा, हे ट्रायल बॅलन्स मध्ये आले, हे ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट्स आले बघा. ट्रायल बॅलन्स मध्ये मला सांगा, ट्रायल बॅलन्स मध्ये जर बॅड डेट्स आले तर ते ओल्ड बॅड डेट्स आहे का न्यू बॅड डेट्स आहे? मला हे सांगा. ओल्ड बॅड डेट. ओल्ड बॅड डेट्स आहे. आता बघा ना चार्ट, बघा ना तुम्ही, हा चार्ट बघा ना. ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा बॅड डेट्स येतं तेव्हा ते ओल्ड बॅड डेट्स असतात. मग आता ट्रायल बॅलन्स मध्ये तुम्हाला हे बॅड डेट्स आले, हे ओल्ड बॅड डेट्स आहे. पण आपण ते ओळखून ठेवलंय की ते 300 रुपये, हे जे 300 रुपये हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार आहे, हे ओळखून ठेवलंय. तर आता मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ऑलरेडी फॉर्म्युला आहे बघा. टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी, हा फॉर्म्युला आहे. तर ओल्ड बॅड डेट्स ना, ओल्ड बॅड डेट्स बाळांनो इथे लिहितात पहिल्या याच्यात 300 रुपये. ओल्ड बॅड डेट्स आपण पहिल्या याच्यात लिहिणार 300 रुपये. न्यू बॅड डेट्स बघा त्याच्या खाली. पण न्यू बॅड डेट्स कुठे येतात? न्यू बॅड डेट्स येतात ऍडजस्टमेंट मध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे बाळांनो, त्याच्यानंतर आहे इथे बघा
तुम्हाला दिलंय आरडीडी. मी बोललेलो आरडीडी तुमच्याबरोबर डिस्कस करेन. आता आरडीडी पण बघा तुम्हाला ट्रायल बॅलन्स मध्ये आलंय का ऍडजस्टमेंट मध्ये आलंय ते पहिले बघा. कुठे आलंय आरडीडी? 300 ट्रायल कुठे आलंय? बॅलन्स मध्ये. ट्रायल बॅलन्स मध्ये. आणि ट्रायल बॅलन्स मध्ये जेव्हा आरडीडी येतं तेव्हा ते काय असतं? ओल्ड असतं का न्यू असतं? ओल्ड. ओल्डच. हे काय ओल्डच. मग ओल्ड आरडीडी आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्याच फॉर्मॅट मध्ये लिहिणार बघा. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटच्याच फॉर्मॅट मध्ये ओल्ड आरडीडी लिहिणार. इथे 350 रुपये. 350 रुपये. सिंपल आहे. लिहून घ्या बरं तुम्ही. लिहून घ्या. झालं सर. तो चार्ट बघा आणि आजचं रेकॉर्डेड लेक्चर आहे ना 2-3 वेळा बघा तुम्ही. तुम्ही ते पहिले बघून काढा व्यवस्थित. पहिला सम आहे व्यवस्थित. ज्यांना नाही समजत त्यांनी सारखं सारखं बघून काढा. नेक्स्ट त्याच्यानंतर डिस्काउंट. आता डिस्काउंट बघा 2 आहेत. हे वाले डेबिटला जाणार हे आपण इथे ओळखून ठेवले. मग लिहिणार टू डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू डिस्काउंट 700 रुपये. तसंच हे पण एक डिस्काउंट आहे 1000. हे जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 1000 रुपये. डन का बाळांनो? इथपर्यंत कळलं का? हॅलो. येस सर. ओके. लिहून घ्या तुम्ही पण. लिहून घ्या हे. आणि बाहेरच्या कॉलमला का लिहिलं तर सिंपल आहे. त्याला काही फॉर्म्युला नाहीये म्हणून ते बाहेरच्या कॉलमला लिहिलं. ज्याचा फॉर्म्युला आहे जसं बॅड डेट्स आणि आरडीडीचा बघा फॉर्म्युला आहे मी आतल्या कॉलमला लिहिले. ते बाहेरच्या कॉलमला नाही टाकलं. हे झालं लिहून डिस्काउंट. येस सर. ओके गुड. त्याच्यानंतर हे बघा बाळांनो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसला स्टार आहे मी लिहिणार नाही. ऍडव्हर्टिजमेंट लिहून टाकतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 4150. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहितो 4150 टू ऍडव्हर्टिजमेंट. आणि अमाऊंट सर्व बाहेरच्या कॉलमला टाकतो कारण की 4150 कारण की फॉर्म्युला नाहीये. सर्व बाहेरच्या कॉलमला लिहून देतो 4150. झालं का लिहून तुमचं ते 4150 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला? येस सर. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ऍडव्हर्टिजमेंट. ठीक आहे. आता बाळांनो आपले 3 स्टेप कम्प्लीट झाली. पहिली स्टेप होती पैशान कोणते आपण ओळखून ठेवलं होतं. त्याच्यानंतर स्टारवाले म्हणजे आपण स्टार करून ठेवलेलं. विदाऊट स्टारवाले लिहायचे होते. ज्याला स्टार नाहीये ते लिहायचे होते ते जस्ट आता आपण लिहून काढले. आता नंतर चौथी जी स्टेप आहे ती आहे ऍडजस्टमेंट. आता आपल्याला ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायचे. यार आता काय आहे माहितीये का ऍडजस्टमेंट काय असतात? आपलं ट्रायल बॅलन्स बनवलं ना त्याच्यानंतर पण आपल्याला काही गोष्टी भेटतात ज्या कम्प्लीट करायच्या बाकी आहेत. ओके मी परत एकदा बोलतो. ऍडजस्टमेंट नंतर पण आपल्याला ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर पण आपली स्टेप माहिती आहे तुम्हाला. जर्नल पहिले बनवतो. जर्नल एंट्री करतो. त्याच्यानंतर लेजर करतो. त्याच्यानंतर आपण ट्रायल बॅलन्स बनवतो. ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर आपल्याला काही गोष्टी भेटल्यात. डेप्रिसिएशन, आउटस्टँडिंग वेजेस ह्या गोष्टी भेटल्यात. आता आहे ना दॅट इज ऍडजस्टमेंट. ते आता आपल्याला परत ऍडजस्ट करायचे. आता प्रत्येक ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट असतात. तर मिनिमम 2 इफेक्ट म्हणजे काय? तर मिनिमम 2 इफेक्ट म्हणजे हे जे ऍडजस्टमेंट आहेत हे कुठेतरी 2 ठिकाणी जाणार. म्हणजे ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉसला, बॅलन्स शीटला, पार्टनर्स कॅपिटलला प्रत्येक ऍडजस्टमेंटचे मिनिमम 2 इफेक्ट म्हणजे हे कुठेतरी 2 ठिकाणी जाणार आहेत. इथपर्यंत कळलं बाळांनो मी काय बोललो का नाही कळलं? हॅलो थांबा मी समजून सांगतो. मी एक ऍडजस्टमेंट करून दाखवतो. आता फॉर एक्झाम्पल ही ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय पहिले हे समजून सांग. क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्याकडे मोबाईल आहेत. आपला मोबाईलचा बिझनेस आहे. आपल्याकडे 50 मोबाईल आले होते. त्याच्यातले 40 मोबाईल विकले. आपल्याकडे आले होते 50 मोबाईल त्याच्यातले विकले किती? 40 मोबाईल.
मला सांगा उरले किती मोबाईल, उरले किती, बोला. 10. 10 मोबाईल उरलेत. मग जे पण मोबाईल उरलेत, जे पण उरलेलं आहे, जे पण आपल्याकडे उरलेले आहे ते आपलं आहे क्लोजिंग स्टॉक. ते आहे आपलं क्लोजिंग स्टॉक. मग आपल्याकडे आता किती मोबाईल उरले, 10 मोबाईल. आणि मी बोललोय प्रत्येक ऍडजस्टमेंट कुठेतरी 2 ठिकाणी जाणार, कुठेतरी 2 ठिकाणी जाणार. आता आपल्याला असा विचार करायचा आहे, यार क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय. सरांनी सांगितलं क्लोजिंग स्टॉक ह्या वाक्याचा अर्थ आहे की आपल्याकडे उरलेले मोबाईल्स, फॉर एक्झाम्पल. तर यार हे 10 मोबाईल्स उरलेत जे आहेत ना, त्याच्यावर आपला हक्क आहे, ते आपले आहेत. मोबाईल आपले आहेत, ते आपली प्रॉपर्टी आहे, ते आपलं ऍसेट आहे. म्हणजे क्लोजिंग स्टॉकचा जो एक इफेक्ट आहे ना, एक इफेक्ट तो जाणार बॅलन्स शीटच्या ऍसेट मध्ये, डेटर्सच्या खाली, क्लोजिंग स्टॉक. तर हा झाला पहिला इफेक्ट. मी काय बोललो, प्रत्येक ऍडजस्टमेंट 2 ठिकाणी जाणार. मग क्लोजिंग स्टॉक मी पहिले कुठे जाणार हे शोधून ठेवलं. पहिले कुठे जाणार, अर्थानुसार गेलो. मी काय रट्टा नाही मारला, अर्थानुसार गेलो. अर्थ काय, जे पण उरलेलं आहे ते. मग त्याच्यावर आपला हक्क आहे, त्याच्यावर आपला हक्क आहे म्हणजे ते आपल्यासाठी ऍसेट आहे. ऍसेट आहे, प्रॉपर्टी. मग इथे लिहिणार बाळांनो, मी इथे लिहिणार क्लोजिंग स्टॉक, ऍसेट मध्ये लिहिणार. आणि अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे 48,700. तर मी क्लोजिंग स्टॉक सध्या एका ठिकाणी लिहिलंय. मिनिमम 2 ठिकाणी लिहायचे. पहिले एका ठिकाणी लिहून टाकलं, बॅलन्स शीटच्या ऍसेट. दुसरा इफेक्ट खूप सोपा आहे, तुम्हाला येतो. तुम्ही एक फॉर्मॅट बनवलेला, ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट बनवलेला. ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅट मध्ये बघा, क्रेडिट साईडला ऑलरेडी आपण लिहून ठेवलंय क्लोजिंग स्टॉक, आणि ते किती आहे, 48,700. ते बघा क्लोजिंग स्टॉक. हे ही दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट मी कुठे दिला, बॅलन्स शीटच्या ऍसेटला, हा पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे दिला, दुसरा इफेक्ट कुठे दिला, ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला, 48,700. तर प्रत्येक ऍडजस्टमेंटचे बाळांनो 2 इफेक्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. कारण की ह्या राहिलेल्या गोष्टी आहेत, कारण की आपण डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम फॉलो करतो. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम फॉलो करतो म्हणजे काय, एका ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट, एका ट्रान्झॅक्शनचे 2 इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, डेबिट झालं की क्रेडिट होतच, क्रेडिट झालं की डेबिट होतच. दॅट इज डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम, डेबिट झालं की क्रेडिट होतच. म्हणून आपण क्लोजिंग स्टॉकचे प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट देणार, 2 इफेक्ट देणार. किती इफेक्ट देणार, 2. पहिला इफेक्ट कुठे दिला मी, बॅलन्स शीटच्या ऍसेटला. त्याला कसं लक्षात ठेवलं, अरे उरलंय म्हणजे आपला त्याच्यावर हक्क आहे, आपला त्याच्यावर हक्क आहे म्हणजे ते आपल्यासाठी प्रॉपर्टी म्हणजे ते आपल्यासाठी ऍसेट आहे, म्हणून मी ऍसेटला लिहिलं. आणि दुसरा तर मी एकदम सोपं आहे, फॉर्मॅटच मी बनवून असा ठेवलाय की ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक पडलेले 48,700. इथपर्यंत कळलं का बाळांनो मी काय बोललो. हॅलो हॅलो. येस सर. ज्याला नसेल समजलं त्यांनी विचारून घ्या. ओके, कारण की नंतर टॉपिक अवघड जाईल. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट, प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. 2 इफेक्ट म्हणजे ते 2 ठिकाणी जाणार, 2 ठिकाणी जाणार, 2 ठिकाणी जाणार. चला लिहून घ्या, क्लोजिंग स्टॉक लिहून घ्या. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 48,700 ला बाहेरच्या कॉलमला. लिहून झाल्यावर सांगा मला. झालं सर. आणि एक जण बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, डेटरच्या फॉर्म्युल्याच्या खाली, क्लोजिंग स्टॉक 48,700 बॅलन्स शीटला लिहून झाल्यावर बाळांनो मला सांगा. झालं का? येस सर. तर अशा पद्धतीने आपल्याला सम सॉल्व्ह करायचे. आता पहिली गोष्ट असं आहे की यार हे 4 ऍडजस्टमेंट मला तुम्हाला शिकवायचे, ते नेक्स्ट लेक्चरला जातील. कारण की आता होणार तर नाहीये, होऊच शकत नाही 5 मिनिटात या 4 ऍडजस्टमेंट होऊ शकत नाही, त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये होतील. पण नेक्स्ट लेक्चरला जेव्हा तुम्ही येशाल तेव्हा तुमचं माइंड प्रिपेअर पाहिजे.
प्रिपेअर पाहिजे इन द सेन्स काय, सिम्पल आहे. हा जो सम आहे, हा जो क्वेश्चन आहे, जिथपर्यंत मी शिकवलाय, मी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाठवेलच, तिथपर्यंत तुम्हाला काय करायचंय, रिवाइज करायचंय. बघा बघा बघा, रेकॉर्डेड लेक्चर बघा. आणि जर नाही समजलं तर मला डाऊट विचारा, ते पण मी क्लिअर करून देईन. पण पहिले तुम्ही प्रिपेअर होऊन या, मग मी नेक्स्ट लेक्चरला ह्या उरलेल्या 4 ऍडजस्टमेंट शिकवून टाक. कळलं बाळांनो मी काय बोललो? हॅलो. येस सर. ओके.